Let's begin with our next presentation. The subject for the presentation is No More Taboo. Why we need better infrastructure for menstrual hygiene. We invite Ms. Vandana Gioraikar, Deputy Collector SRA, to give a presentation on the same. Ladies and gentlemen, with a big round of applause, let's welcome Ms. Vandana. Good afternoon, everyone. Honorable Dr. Shrikant Sindhe sir, Honorable Rahul Shivale sir, and all the expertise who are here. Now, first we will go through the आज आपण presentation. चंद्रावर पोहोचलो आहोत. प्रत्येक क्षणी आपण बदलतोय आणि तरीही महिला अजूनही मासिक पाळीमुळे लागलेला कलंक, स्वच्छतेचा अभाव आणि सामाजिक अलिप्ततेशी लढतायत. याचा परिणाम जगभरात 500 दशलक्षांहून अधिक महिलांवर होतोय. हा एक जागतिक मुद्दा आहे. मागील वर्षी मासिक पाळी लक्ष स्त्रियांपैकी केवळ 12% स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिला मासिक पाळीतील रक्त शोषून घेण्यासाठी वाळू, दगड, गवत, वाळलेले शेण, मोजे किंवा अस्वच्छ कपड्यांचा वापर करतात. यामुळे स्त्रियांच्या पुनरुत्पादक अवयवांमध्ये जखम आणि जीवघेणा संसर्ग होतो. दरवर्षी भारतात गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या 60,000 मृत्यूंपैकी 2/3 मृत्यू मासिक पाळीच्या संदर्भातील निष्काळजीपणामुळे होतात. महाराष्ट्राचा विचार केला तर केवळ 66% स्त्रिया योग्य आरोग्यदायी पद्धत वापरतात, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र 13व्या स्थानावर आहे. ग्रामीण भागातील फक्त 17.30% स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचली आहे. जागरूकता, परवडेल अशी किंमत आणि उपलब्धता यांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवली आहे. बदल घडवून आणण्यासाठी एक प्रभावी आणि संरचित दृष्टिकोन महत्वाचा आहे. भारतीय घटनेनुसार विकासासाठी समान संधी देणं बंधनकारक आहे. त्यानुसार सरकारने सॅनिटरी पॅड वापरासंबंधी प्रचार तसेच ते मोफत उपलब्ध करून देणं अत्यावश्यक आहे. आपण स्कॉटलँड सारख्या देशाकडून प्रेरणा घेऊ शकतो, जिथं मासिक पाळी संबंधित उत्पादने मोफत दिली जातात. याकरता महाराष्ट्रातील प्रस्थापित वितरण नेटवर्क ही या क्षणाची गरज आहे. मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर यांनी सुचवल्याप्रमाणे बदल घडवून आणण्यासाठी रेशन दुकानं, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या RAA नेटवर्कचा वापर आपण करू शकतो. महाराष्ट्रातील 64,58,396 BPL रेशन कार्ड धारकांना राज्यातील सर्वदूर पसरलेल्या 52,000 रेशन दुकानांद्वारे धान्याची उपलब्धता होते. 1,08,005 अधिकृत अंगणवाडी सेविका तसेच 70,000 आशा वर्कर महाराष्ट्रात जमिनी स्तरावर कार्यरत आहेत. RAA नेटवर्कनुसार रेशन दुकानं सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देतील. अंगणवाडी सेविका सॅनिटरी नॅपकिन त्या महिलांना मिळाल्याची खात्री करतील आणि आशा वर्कर्स सॅनिटरी नॅपकिन कसं वापरावं, त्याचे फायदे काय हे समजावून सांगतील. मासिक पाळी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या या असंख्य महिलांना सरकारचं हे एक पाऊल आशादायी ठरेल. चला, सशक्त भविष्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया, जिथं मासिक पाळी येणं हा कलंक नसेल. During COVID period, we have studied on the issue of menstrual hygiene. जैसे कि प्रीवियस गवर्नमेंट में और हमने बिलो पॉवर्टी लाइन की जो भी महिलाएं हैं, गर्ल्स एंड विमेन, वी आर डिसाइडेड टू डिस्ट्रीब्यूट sanitary pad, which we have the existing infrastructure we have used in this project. This policy is declared on 20th May 2022. We are distributing 10 sanitary pads for below poverty line women and girl within a 1 rupee
rupees only. That is the main thing is that being a deputy collector, we work in a COVID and we all know कि COVID में हमने सबने क्या फेस किया है. Previously government has distributed sanitary pads to school students, पण त्यावेळेस सगळ्या शाळा बंद होत्या आणि आपण ॲक्सेस करू शकत नव्हतो. So using existing infrastructure like अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका and रेशन शॉप, we are distributing in their house because आपल्याला माहिती आहे रेशन शॉपवर फक्त बाई जाते धान्य घ्यायला, त्यामुळे तिला रेशन शॉपवरच 10 सॅनिटरी पॅड तिच्या फॅमिलीमध्ये 1 किंवा 2 जितके असतील त्यांना 1 रुपयामध्ये 10 सॅनिटरी पॅड द्यायचं प्रिव्हियस गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलंय. बट दिस गव्हर्नमेंट ऑल्सो रेडी टू इम्प्लिमेंट दॅट स्कीम बिकॉज ही जी स्कीम आहे धिस स्कीम विल चेंज द एंटायर नॅरेटिव्ह ऑफ अवर विमेन हेल्थ. बिकॉज आपण ह्या पद्धतीने कधी विचारच केला नाही की मेन्स्ट्रुअल हायजीन हा खूप मोठा आहे आणि अराउंड नॉट इवन इंडिया, ऑल ओव्हर द वर्ल्ड वी आर फेसिंग द सेम इश्यूज आणि आपण कुठलंही त्यांना हायजीन असलेले प्रोडक्ट्स अवेलेबल करून देऊ शकत नाही. बट इन महाराष्ट्र वी हॅव अ सिस्टम की आपण रेशन दुकानदारामार्फत प्रत्येक बिलो पॉवर्टी लाईन माणसापर्यंत आपण पोहोचू शकतो, कुटुंबापर्यंत पोहोचू शकतो. आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून ही स्कीम मी तयार केली आणि गव्हर्नमेंटनी अराउंड 200 करोड्स त्याच्यासाठी अनाऊन्स पण केले. द थिंग इज दॅट वी ऑल आर व्हेरी एक्सपर्ट अँड वी आर वर्किंग फॉर मुंबई सिटी, मुंबई मेट्रोपॉलिटन सिटी. बट being working in a SRA, let me throw some light on the population of slum. Around 16 lakhs people are staying in slums and just we consider women and girl represents half of the population and still I just राममूर्ती सरांचं थोडंसं त्यांना मी त्रास दिला की we didn't find out any women centric issues in your summit, so I force him to just have a look in this आणि being a SRA it's my duty to serve the people accordingly our policies. So हा माझा एक छोटा प्रयत्न होता आपल्या याच्यामध्ये हे सगळं प्रेझेंट करायचा आणि आय नो डॉक्टर शिंदे सर आपण डॉक्टर आहात सो यू विल अंडरस्टँड. आणि याच्यासोबत आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या महिला आहेत दे डोंट हॅव यू टू यूज पॅन्टीज, सो दॅट इज ऑल्सो इन माय प्रेझेंटेशन की आपण त्यांना पॅन्टीज पण प्रोव्हाइड केल्या पाहिजे कारण इट इज जस्ट मॅटर ऑफ अ हॅबिट. सो इफ वी प्रोव्हाइड द गुड थिंग then it will create the good change. And the lastly what I want to say, women are powerful when treated with the respect. Thank you. Thank you so much, ma'am. I will request Mr. Anil Trivedi to please come up on stage and hand over the special memento. Ladies and gentlemen, let's have a big round of applause for Miss Vandana for what she is doing.